नमस्कार. खाद्यरुची मराठी रेसिपीमध्ये आज आपण कैरीचा मेथांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी रसरशीत झाला आहे आणि तोही फक्त 5 मिनिटात बरं का. आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा, वर्षभर पण टिकतो. पण ताजा-ताजा केला ना तर अगदी 2 दिवसात पण संपतो. त्यासाठी काय करायचं आहे, इथे आपण एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्ही गावठी कोणतीही कैरी घेतलीत तरीसुद्धा चालेल, पण खूप जास्त आंबट घ्यायची नाही आहे. इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि देठाकडचा भाग आहे तो आपण पहिल्यांदा काढून घेऊया. त्यानंतर कैरी आहे, त्याचं वरचं साल आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपला कैरीचा मेथांबा चवीला खूप छान असा लागतो. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण साल आपण काढून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनिटात होतो हा मेथांबा, पण खरंच सांगते मला तर इतका आवडतो आणि कैरीच्या सीझनमध्ये तर आठवड्यातून 2 वेळा ही रेसिपी आम्ही नक्की करतो. हे बघा, संपूर्ण साल मी काढून घेतलेले आहे. आता काय करायचं आहे, कैरी आपण कापून घ्यायची आहे. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कैरीची फोडी करू शकता. खूप जास्त मोठ्या करायच्या नाही आहेत, मीडियम साईजच्या कैरीच्या फोडी करून घेऊया आपण. हे बघा, आता मध्ये कोय आहे ती आपण काढून बाजूला घेऊया. हां, कोय काढून टाकूया. त्यानंतर आपण कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. कैरीच्या सीझनमध्ये ना आवर्जून ही रेसिपी होतेच आमच्या घरामध्ये. तुम्ही बघू शकता, इथे मीडियम साईजच्या फोडी मी करून घेते. अगदी 2 मिनिटामध्ये पटपट ह्या फोडी करून झालेल्या आहेत. आणि तुम्हाला सांगते, कैरीच्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत बरं का, आणि चवीला तितक्याच वेगळ्या आहेत. आणि तुम्हाला सांगते, खाल्ल्यानंतर इतकं भारी वाटतं म्हणून सांगते. तर मी चॅनलवर अशाच कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर करणार आहे. वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे आईच्या टिप्ससोबत कसे बनवायचे ते सुद्धा मी शेअर करणार आहे. त्यामुळे चॅनलबरोबर सोबत राहा आणि सबस्क्राईब करा चॅनल, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहतील. आणि बरं का, मी शॉर्ट रेसिपी पण शेअर करत असते. तुम्हाला शॉर्ट रेसिपी जास्त आवडतात का लाँग रेसिपी आवडतात, मला कमेंट्स करून नक्की सांगा. बरं, पापडाच्या वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा मी शेअर केलेल्या आहे. वाळवणाच्या रेसिपीसुद्धा शेअर केलेल्या आहे. बरं, झटपट भाज्या कशा बनवायच्या ही सिरीज मी लवकरच सुरू करणार आहे, जून महिन्यापासून. तर आता तुमच्याशी बोलता बोलता मी कैरी कापून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कैरीच्या छान अशा फोडी झाल्यात. हे बघा, आणि एका वेळेला हा जर मेथांबा संपला नाही तर एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवायचा. जेवणाच्या 1 तास आधी बाहेर काढायचा. हे बघा, मस्तपैकी कैरी कापून झाली की नाही आता. आता काय करूया, कढईमध्ये थोडंसं 2 चमचे तेल घालायचं. तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये मेथीदाणे घालायचे. अगदी पाव चमचा मेथीदाणे घालायचेत आणि 1 छोटा चमचा जिरं घालायचं आहे. तुम्ही बघू शकता, मोहरी, जिरं आणि मेथीदाणे छान असे तडतडले की त्यामध्ये आपण हिंग घालायचं आहे. हिंग घातलं की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि त्यामध्ये आपण कैरीच्या फोडी घालायच्या आहेत. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया आणि छान अशी कैरी आहे ती अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे. हे बघा, काय रंग सुरेख आलेला आहे, मस्तच. अगदी अर्धा मिनिट छान अशी कैरी परतून झालेली आहे. हलकीशी नरम होते ती. त्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. अर्धा चमचा मीठ घालूया आणि पाव वाटी चिरलेला गूळ घालायचा आहे. लक्षात ठेवा, गूळ चिरूनच घालायचा आहे. आणि पुन्हा 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण पाणी अजिबात घालायचं नाही आहे. हे बघा, 1 मिनिटभर परतल्यानंतर लगेचच आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. काय होतं ना, की कैरीला पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपली कैरी शिजते. त्यामुळे वरून आपल्याला अजिबात एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आहे. आपण 2 ते 3 मिनटं फक्त झाकण ठेवूया. 2-3 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, 2-3 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया आपण. मस्त रंग आलेला आहे. छान असा मेथांबा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय की नाही. हे बघा, कैरीसुद्धा मस्त शिजलेली आहे. छानच. दाखवते तुम्हाला. हे बघा, किती मस्त आपला कैरीचा मेथांबा तयार झालेला आहे. अगदी रसरशीत झाला आहे बरं का. आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे. छानच. किती मस्त दिसतोय बघा. चपातीबरोबर, वरण-भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी मस्त रेसिपी आहे. नक्की करून बघा. घरातल्या सगळ्यांना खूप खूप आवडेल. अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी खाद्यरुची मराठी रेसिपीजला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.
आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा बरं का. चला तर मग बाय बाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कैरीच्या कोणत्या कोणत्या रेसिपी आवडतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला रेसिपी शेअर करायला बरं पडेल.